नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, सध्या जमिनीची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच जमीन कडक व दगडासारखी होत चालली आहे. याची मुख्य कारणे म्हणजे शेतकऱ्यांचा वाढता रासायनिक खतांकडे असलेला कल, तसेच वार्षिक पिकांची जास्तीत जास्त लागवड, तसेच ट्रॅक्टरमुळे जमिनीची मशागत, यामुळे जमिनीतील असणारे सूक्ष्मजीव, गांडूळ तसेच मित्रबुरशी यांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला. हे मारले गेले. म्हणजेच आपली जमीन जी मागील काही वर्षापर्यंत जिवंत होती, ती आता आपल्या अज्ञानामुळे अर्धमेली झाली आहे. परिणामी खर्चात मोठी वाढ होऊन देखील उत्पादनात मात्र मोठी घट झालेली दिसून येते. तर मग मातीला किंवा जमिनीला पुन्हा जिवंत कसे करावे, तिच्यातील सूक्ष्मजीव, गांडूळ तसेच मित्रबुरशी पुन्हा कशा मातीत येतील, तसेच कडक झालेली जमीन पुन्हा कशी भुसभुशीत होईल, यासाठी कशाचा वापर करावा, याविषयी सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक तसेच शेअर अवश्य करा. चला तर व्हिडिओ सुरुवात करू. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत या समस्यांवर खात्रीशीर उपाय, जो म्हणजे जीवामृत. जीवामृत नेमके काय आहे, जीवामृत तयार कसे करावे, जीवामृतामध्ये कोणते घटक असतात, जीवामृताचे फायदे काय, तसेच जीवामृताचा वापर कसा करावा, याविषयी माहिती घेऊ. मित्रांनो, जीवामृत म्हणजे नेमके काय, तर शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यांचा आंबवलेल्या मिश्रणाला जीवामृत असे म्हणतात. हे एक उत्तम जैविक विरजण आहे. जमिनीचा कस आणि सुपीकता वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहे. जीवामृत हे केवळ खत नसून ते जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना जागृत करणारे एक प्रभावी कल्चर आहे. यामध्ये नायट्रोजन फिक्सर, स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच पीएसबी आणि उपयुक्त बुरशींचा समृद्ध साठा आहे. जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य. जीवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच यासाठी एक 200 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, जी प्लास्टिकची असावी. त्यात 180 ते 190 लिटर पाणी घ्यावे. त्यासोबतच देशी गाईचे ताजे शेण 10 किलो, देशी गाईचे गोमूत्र 5 ते 10 लिटर, काळा गूळ 2 किलो, द्विदल धान्याचे पीठ म्हणजेच बेसन पीठ 2 किलो आणि जंगलातील किंवा झाडाखालील किंवा बांधावरील 500 ग्रॅम एवढी माती, एवढे साहित्य घ्यावे. यानंतर आता जीवामृत तयार कसे करावे, यासाठी एका बादलीत थोडे पाणी घेऊन त्यात शेण आणि गोमूत्र व्यवस्थित मिसळून त्यांचे द्रावण तयार करा. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात गूळ व बेसन यांचे मिश्रण करून व्यवस्थित द्रावण तयार करा. यानंतर 200 लिटर टाकीमध्ये 180 लिटर पाणी घेऊन त्यात शेण, गोमूत्राचे तयार केलेले मिश्रण तसेच गूळ व बेसनचे तयार केलेले मिश्रण एक एक करून टाकीमध्ये टाकून घ्या व त्यानंतर घेतलेली माती 500 ग्रॅम ही पण टाकीत टाका व नंतर व्यवस्थित घड्याळाच्या दिशेने मोठ्या काठीच्या साहाय्याने ढवळून घ्या व त्यानंतर टाकीचे तोंड गोणपाट किंवा जाड सुती कपड्याने व्यवस्थित झाकून घ्या. त्यानंतर हे द्रावण 7 दिवसांपर्यंत आंबवण्यासाठी ठेवावे. दररोज सकाळी तसेच संध्याकाळी 2 ते 4 मिनिटे काठीच्या साहाय्याने ढवळून घेत जा. 7 दिवसांनी जीवामृत तयार झालेले आपल्याला दिसेल. आता तयार झालेल्या जीवामृताचा वापर कसा करावा, जमिनीतून देण्यासाठी 1 एकर क्षेत्रासाठी 200 लिटर जीवामृत महिन्याला एकदा पाण्याच्या पाटातून किंवा ठिबक सिंचनाद्वारे चांगले गाळून द्यावे. तसेच फळझाडांसाठी 2 ते 5 लिटर जीवामृत दुपारच्या 12 वाजता ज्या ठिकाणी सावली असते
त्या ठिकाणी झाडाच्या खोडापासून लांब अंतरावर द्यावे. तसेच जीवामृताची आपण फवारणी देखील करू शकतो. यासाठी 5 लिटर जीवामृत 100 लिटर पाण्यात मिसळून 1 एकर क्षेत्रासाठी याचा वापर करावा. 15 लिटर पंपासाठी 800 ते 1 लिटर जीवामृत आपण वापर करू शकतो. फवारणीसाठी जीवामृताचा वापर करताना 2 ते 3 वेळा कपड्याने चांगले गाळून घ्यावे. आता जीवामृताचे फायदे काय ते पाहू. जीवामृताच्या वापरामुळे शेतात उपयुक्त जीवाणू आणि गांडुळांची संख्या झपाट्याने वाढते. तसेच पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढल्याने कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन भुसभुशीत होते आणि सेंद्रिय कर्बाचे म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बनचे प्रमाण झपाट्याने वाढते. पिकांची मुळे खोलवर गेल्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम होते. रासायनिक खतांवरील खर्च शून्यावर येतो आणि विषमुक्त दर्जेदार असे उत्पादन आपल्याला मिळते. महत्त्वाची माहिती म्हणजे जीवामृत तयार झाल्यानंतर 7 ते 12 दिवसांच्या आत त्याचा वापर करावा. सर्वात जास्त फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात सावलीची व्यवस्था असणे खूप महत्त्वाचे असते. धन्यवाद.